हॅलो फ्रेंड्स, सध्या गाजराचं सीजन आहे आणि बाजारात आपल्याला गाजर सहज उपलब्ध होतात. त्यामुळे गाजराचा हलवा तर झालाच पाहिजे. त्याआधी सर्वांना नमस्कार. मी वेदांती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल वेदांतीज हॉबी अँड ब्लॉगमध्ये. चला आपण आता गाजराचा हलवा बनवूया. इथे मी अर्धा किलो गाजर घेतली आहेत. आता आपण किसलेले गाजर किसून घेऊया. आपल्याला सर्व गाजर अशा पद्धतीने किसून घ्यायची आहे. किसायला थोडा वेळ लागतो. आपलं आता हे सर्व गाजर किसून झालेली आहेत. आता आपण हलवा बनवायला घेऊया. एका कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर अजून 1 चमचा त्यामध्ये मी तूप घातलं आहे आणि आपल्याला किसून घेतलेले सर्व गाजर त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपण आता अशा पद्धतीने किसलेलं गाजर तुपामध्ये छान मिक्स करून घेऊया. 2-3 मिनिटं अशा पद्धतीने गाजर मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये आता दूध घालूया. हे अर्धा लिटर मी दूध घेतलं आहे. आता आपण त्यामध्ये अर्ध दूध घालूया आणि छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून हलवा 10 मिनिटं शिजू द्यायचा आहे. 7-8 मिनिटं झाली आहे. आता आपण पाहूया गाजर शिजलं आहे का. आपलं गाजर छान शिजलं आहे. आता आपण त्यामध्ये 1 वाटी साखर घालूया आणि मिक्स करून घेऊया. तुम्हाला साखरेचं प्रमाण कमी जास्त पाहिजे असेल तर करू शकता. आता आपण 2 मिनिटं झाकण ठेवूया. 2-3 मिनिटं झाली आहेत. साखर छान विरघळली आहे. आता आपण उरलेलं दूध आहे तेही घालूया आणि छान मिक्स करून घेऊया. आता आपल्याला हे 10-15 मिनिटं अशा पद्धतीने शिजू द्यायचं आहे. मिश्रण आपल्याला हे घट्ट होईपर्यंत कुक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे. आता आपला हलवा झाला आहे. या स्टेजला तुम्ही मावा पण घालू शकता. बाजूने तूप सुटेपर्यंत आपल्याला हलवा घट्ट करून घ्यायचा आहे. आता आपला हलवा झालेला आहे. आता आपण त्यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालूया आणि छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर 2 चमचे इथे मी तूप घातलं आहे आणि ते छान मिक्स करून घेतलं आहे. आता आपण त्यामध्ये फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट घालूया आणि मिक्स करून घेऊया. आता आपला हलवा झाला आहे. आता 2 मिनिटं झाकण ठेवून आपण एक वाफ घेऊया. 2-3 मिनिटं झाली आहेत. आता आपला हा हलवा तयार झाला आहे खाण्यासाठी. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.